देगा देवा हेच दान देगा देवा तुझा विसरण भावा गुण गायन आवडी हेची माझी सर्व गोडी न लगे मुक्ती आणि संपदा न लगे मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा गुण गायन आवडी हेची माझी सर्व जोडी तुका मने गर्भवासी तुका मने गर्भवासी सुखे घालावे आम्हासी गुण गायन आवडी हेची माझी सर्व जोडी नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्तीदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्र जननी देवाची अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभोग तेजस्फुरदिक् प्रदेश विधिन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं पाण्डुरङ्गाकरो पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो जे आद्या वेद प्रतिपाद्या जे जे सुसमेद्या आत्मरूपा साष्टांग नमन हे माझे गौरी पुत्रा विनायका भक्ती निस्मरता नित्यायु कामर्थी सांगती शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा मस्तक हे पायावरी वार करी संतांच्या सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा हेच दान देगा देवा हेच दान देगा देवा तुझा विसरण भावा गुण गायन आवडी हेची माझी सर्व जोडी प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त वेळी भगवान परमात्म्याच्या कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय देवमान्य शास्त्रमान्य संतमान्य जगद्वंदनीय जगद्गुरु सकल कंठभूषण सकल अलंकार भूषित सिद्ध असूनही साधकाच्या करुणेनं स्वतः सर्व व्यवहारिक त्रास सहन करून सत्व विस्मरणपूर्वक श्री हरीलाही मानस समाधान देणारे साध्या साध्या उपदेशातून आपल्याला जगण्याचा मार्ग दाखवणारे आपण केलेल्या साधनेनं सिद्धांनाही अचंबित करणारे आणि अनुभव या समाजाला देणारे शरीराचा प्रत्येक कण कायाचा प्रत्येक क्षण आणि मनाचं प्रत्येक चिंतन हे भगवतमय बनल्यामुळे याच देहाने याच डोळ्याने जीवनमुक्तीचा सोहळा उपभोगत वैकुंठाला जाण्याचे महत् भाग्य प्राप्त केलेले प्राणी इंद्रिय दमन
तनु सहित स्वगमन हरिसी सुमन आणि जिजाऊ रमन असलेले संत परंपरेच्या कलशस्थानी शोभणारे चतुर्वेद प्रविष्टा परमार्थ प्रपदष्टा योग्य उपदेष्टा आणि दुर्गुणदोष्टा श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय, ज्यांच्या घरात नाही धान, पोटात नाही आण, गावात नाही मान, पण चित्तात सदा समाधान असलेले श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय, ज्यांच्या घरात मोडकी खात फुटका माठ गळकतात पण शेवटी धरणी वैकुंठाची वाट, अशा ज्यांच्या परमार्थाचा थाट मार ते संत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय. त्यांचा सेवेकरिता निवडलेला 4 चरणाचा अभंग आहे आणि या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय भगवान परमात्माकडे मागणी मागतात. विडालं सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा. सलाबाद प्रमाणे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी ज्ञानियांचे राजे योग्यांचे माऊली साधकांचे मायबाप समाधीधन अलंकापूर निवासी माऊली महाविष्णू ज्ञानोबाराय यांच्या समाधी सोहळ्यानिमित्त आपण सर्वजण इथे जमलेला आहात. सर्वप्रथम तुमच्या चरणी साष्टांग दंडवत, कारण तुम्ही पुण्यवान माणसं आहात. आळंदीत कोणी येत नाही बाबा, प्रत्येकाला यावं वाटतं, पण कोण येतं? आळंदी में सभी आना चाहते लेकिन वही आते जिसे मिले ज्ञानोबाराय बुलाते. आळंदीत प्रत्येकाला यावं असं वाटतं, पण कोण येतं? ज्याला ज्ञानोबाराय बोलवतात ते येतात. आणि पुण्यवान माणसं आहात महाराज तुम्ही, पुण्याशिवाय कोणीच येत नाही बाबा इथं, आणि पुण्याशिवाय कोणतीच गोष्ट घडत नाही. नामदेवरायला एका साधकाने प्रश्न केला, नामदेवराय अहो जगाचा मालक बोलतोय नामदेवराय तुमच्याशी, जगाचा मालक तुमच्या हाताने दूध पितोय नामदेवराय, जगाचा मालक तुमच्या हाताने नैवेद्य खातोय नामदेवराय, याच्यासाठी तुम्ही काय केलं? नामदेवराय फार गोड उत्तर देतात, जन्मोजन्मी आम्ही नामदेवराय गोड उत्तर देतात. नामदेवराय म्हणतात जगाचा मालक बोलतोय माझ्याशी, जगाचा मालक माझ्या हाताने दूध पितोय, जगाचा मालक माझ्या हाताने नैवेद्य खातोय, याच्यासाठी मी काय केलं? जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले आणि तेव्हा या विठ्ठले कृपा केली, आणि त्या पुण्याच्या जोरावर आज देवानं माझ्यावर कृपा केली. तसं तुम्ही पुण्यवान माणसं आहात म्हणून इथं आला बाबा. आपण फक्त निमित्त मात्र असतो, निमित्ताचा धनी केला से प्राणी. आपण फक्त निमित्त हो बाबा, आपल्याला अन्नाला देव आहे. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण हले तो जगातेच आहे. चाले हे शरीर कोणाचे? चाले हे
शरीर गुणाची सत्ते कोण बोलविते हरिविन. जगाचा मालक आपल्याला इथं बोलवणार आहे बाबा. तुम्ही सर्वजण पुण्यवान माणसं आहात आणि तुमच्याही पेक्षा जास्त पुण्यवान पोरं आहेत आणि मी आहे. का? कारण आम्ही आज इथं नारदाच्या गाजर उभं राहून कीर्तन करतो. मीही पुण्यवान आहे. गणेश महाराज पुण्यवान आहेत, ते गायन करतात. किरण महाराज पुण्यवान आहेत, ते वादन करतात. हे सगळ्या गोष्टी पुण्याच्या जोरावर होतात बाबा. पुण्याशिवाय कोणतीच गोष्ट घडत नाही. म्हणून तुम्हा सर्वांच्या चरणी साष्टांग दंडवत. ज्यांच्याकडनं ही सेवा माझ्याकडे आली असे माझे गुरुवर्य ज्यांच्याकडे मी लहानाचा मोठा झालो त्यांनी मला आज इथे कीर्तन करण्यासाठी उभं केलं. ज्यांनी हा अधिकार प्राप्त करून दिला असे माझे गुरुवर्य हरिभक्तपरायण गजानन महाराज सुरटकर त्यांच्या चरणी साष्टांग दंडवत. कारण ते जर नसते तर आम्ही आळंदीलाच नसतो आलो. त्यांच्यामुळे आज आम्ही इथे कीर्तन करतो. सर्वजण गायन करताना वादन करतात. ही जर आमच्यावर कोणाची कृपा असेल तर ती गजानन महाराजांची आहे. त्यांच्यामुळे त्यांच्याच्याने साष्टांग दंडवत आणि सेवेला सुरुवात. विठ्ठल प्रसंगी सेवे करता निवडलेला अभंग तुकोबारांचा आहे आणि या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय भगवान परमात्म्याकडे मागणी मागतात. जो मागण्यासाठी जातो त्याला संत म्हणता येत नाही. जो मागण्यासाठी परमार्थ करतो त्याला संत म्हणता येत नाही. मायबाप ज्याच्या जीवनामध्ये त्याग आहे, ज्याच्या जीवनामध्ये समर्पण आहे, आपल्या जीवनातला प्रत्येक क्षण ज्याने भगवान परमात्म्याला अर्पण केला त्याला मागण्याचा अधिकार आहे. मागण्यासाठी जातो तो जीव आहे, परंतु केवळ भगवान परमात्मा प्राप्त व्हावा, त्या देवाची कृपा माझ्यावरती व्हावी, माझा उद्धार व्हावा याच्यासाठी जे भक्ती करतात ते संत असतात. तेची संत ज्यांचा भेद विठ्ठली. फक्त देव मिळावा, जगाच्या मालकाची कृपा माझ्यावरती व्हावी याच्यासाठी जे भक्ती करतात ते संत असतात. आणि कोणीही देवाकडे मागण्यासाठी जाऊ नये बाबा. कोणानं मागावं? ज्याची सेवा आहे त्यांनी मागावी. ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा. म्हणून आज प्रत्येकाची सेवा आहे बाबा. 6 दिवस झाले प्रत्येकानं सेवा केली.
कोणी झाडून काढला असेल, कोणी पुसून काढला असेल, कोणी वाढू लागला असेल, कोणी स्वयंपाक केला असेल, कोणी काहीही केलं असेल, ही प्रत्येकाची सेवा आहे. आणि आज देवाकडे आपल्याला मागणी मागायचं आणि देव आपल्याला उद्या देणार आहे. बाबा आज हिशोब करण्याचा दिवस आहे, देवाला मागायचंय. पण कोणीही मागू नये, ज्याची सेवा आहे त्यानेच मागावी. तुकोबाराय म्हणतात, तुकोबाराय सांगतात, कोणीही उठावं, देवाकडे जावं, देवाला मागावं आणि देवानं द्यावं. देव एवढा नाही, देव कोणालाही देत नाही. देवाचा एक स्वभाव आहे, घेसी तेव्हा देसी, ऐसा अससी उदार. जगाचा मालक दानशूर आहे, जगाचा मालक उदार आहे. जगामध्ये अनेक महात्मे जन्माला आले असतील, पण सगळ्यात दानशूर जर कोण असेल तर माझा देव आहे. विटेवरी ज्याची पाऊले समान, तो दान शूरदाता. जगामध्ये अनेक महात्मे आहेत, पण सगळ्यात दानशूर देव आहे. बाबा कोणीही देवाची भक्ती करा आणि देवाला मागायला जा, देव त्याचं मागणं पूर्ण करतो. पण मागण्यासाठी त्याच्या दरबारात जावं लागेल. पण तुकोबाराय सांगतात, मागण्यासाठी परमार्थच करू नये. मागावे कोणी, ज्याच्या जीवनात त्याग आहे त्यांनी. आणि माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी आपल्या जीवनातला प्रत्येक क्षण देवाला अर्पण केला होता. बाबा बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवभावी. चालताना, बोलताना, उठताना, बसताना सतत देवाच्या नावाचं नामस्मरण केलं तुकोबारायांनी. रजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे. सतत देवाचं नामस्मरण केलं तुकोबारायांनी. तुकोबारायांच्या ध्यानामध्ये, मनामध्ये सतत देवाचं नामस्मरण यायचं. एवढा मोठा अधिकार जगद्गुरु तुकोबारायांचा, हेही नवल नाही बाबा. जगद्गुरु तुकोबारायांच्या स्वप्नामध्ये अखंड चिंतन घडायचं, हा अधिकार जगद्गुरु तुकोबारायांचा. पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मनी, जागृती स्वप्नी पांडुरंग. सतत देवाच्या नामस्मरण तुकोबारायांनी केलं. बाबा जगद्गुरु तुकोबारायांच्या ध्यानामध्ये, मनामध्ये अखंड देवाचं भजन यायचं, नवल नाही. जगद्गुरु तुकोबारायांच्या स्वप्नामध्ये सुद्धा भगवंताचं चिंतन यायचं, नवल नाही. माझ्या जगद्गुरु तुकोबारायांच्या प्रत्येक रोमातून विठ्ठल 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 नावाचा ध्वनी बाहेर पडायचा. हा अधिकार जगद्गुरु तुकोबारायांचा होता, पण हेही नवल नाही. माझे जगद्गुरु तुकोबाराय घराच्या बाहेर पडल्याच्या नंतर जगद्गुरु तुकोबारायांचा पाय ज्या मातीत पडायचा, त्या पायाखालची माती विठ्ठल विठ्ठल म्हणायची, हा अधिकार जगद्गुरु तुकोबारायांचा होता. एवढी देवाची भक्ती केली, मग देवाच्या डोक्यावर कर्ज झालं आणि देवाला वाटायचं तुकोबारायांनी मला काहीतरी मागावं. माझे जगद्गुरु तुकोबाराय रोज देवाच्या मंदिरात जायचे, देवाचं दर्शन घ्यायचे, हात जोडून देवासमोर उभे राहायचे, रोज देवाची मान वर असायची. पण एक दिवस माझे जगद्गुरु तुकोबाराय देवाच्या मंदिरात गेले, देवाचं दर्शन घेतलं आणि बघितलं तर काय, देवाची मान खालवती. तुकोबारायांनी देवाला प्रश्न विचारला, देवा अरे मी रोज येतो तुझ्या दर्शनाला, रोज तुझं दर्शन करतो, पण रोज तुझी मान वर असती आणि आज तुझी मान खाली. तुझा आणि आई साहेबाचं काही भांडण झालं का? नाही तुकोबाराय. मग देवा का तुझी मान खाली, माझ्यावरती रुसलास का? नाही तुकोबाराय. नाही देवा, तू माझ्यावरती रुसला असणार आहेस. का रुसला Oh
काबारी सलासी कृताई बहारी देवा रुसला माझ्यावर आई तुकोबार आहे तुमच्यावर कसं रुसणार अहो तुम्ही अखंड चिंतन माझं करता जगद्गुरु तुकोबार आहे आणि तुमच्यावर मी रुसेल नाही शक्य मग देवा तुमची मान खाली कस काय गेली तुकोबार आहे तुम्ही अखंड चिंतन माझं करता एवढी भक्ती तुम्ही माझी केली आणि त्या भक्तीचं ऋण माझ्या डोक्यावरती झालं आणि त्या भक्तीमुळे माझी मान खाली खाली घुसलेली आहे एवढी तुम्ही भक्ती केली एवढं ऋण डोक्यावर झालं आणि त्या ऋणामुळे माझी मान खाली वाकलेली आहे मग देवा तुकोबार आहे काहीतरी मागा मागण्याची आस पाहि मुखाकडे चिंतल्या रोकडे मनोरथ तुकोबार आहे काहीतरी मागा माझा प्रश्न आहे बाबा देवाला मागावं कोणी ज्याच्या जीवनात काहीतरी त्याग असेल त्यांनी पण माझ्या जगद्गुरु तुकोबाऱ्यांनी अखंड चिंतन देवाचं केलं म्हणून देवाला वाटायचं तुकोबाऱ्यांनी मला काहीतरी मागावं पण तुकोबाऱ्या देवाला म्हणतात देवा अरे माझ्या वंशामध्ये माझ्या कुळामध्ये आतापर्यंत कोणीच काही मागितलं नाही काही मागणे हे काही मागणी ही अमानुचित वडिलाची रीत जाण बसू देवा अरे माझ्या वंशामध्ये माझ्या कुळामध्ये आतापर्यंत तुला कोणीच काही मागितलं नाही काही मागणी ही अमानुचित वडिलांची रीत जाण बसू देवा आणि तुझ्याकडून आम्हाला काहीतरी भेटावं किंवा तू आम्हाला काहीतरी द्यावं म्हणून आम्हीही तुझी भक्ती कधी केली नाही अरे माझ्या वंशामध्ये तर कोणी काही मागितलंच नाही आणि मीही तसाच आहे मीही तुला काहीच मागणार नाही देवा आणि देवा जी लोक मागतात ना हात पसरे जिनी भीक त्याची देवाला कोणीच मागू नये
इच्छा पात्र अवलंबने देवा, अरे आम्हाला तुझं काहीच नको बाबा. आणि माणसाने जीवनामध्ये दुसऱ्याला कधीच काही मागू नये. मागावं कोणी? आपल्याकडे पान नाही, आपल्याकडे सुपारी नाही, आपल्याकडे तोटा नाही, नसेल तर मागावा. पण खिशात भरलेला तोटा ठेवीत आणि दुसऱ्याला मागितलं किती दरिद्र असेल. दुसऱ्याला कधीच आपल्याकडे असताना मागायचं नाही. मागावं कोणी? ज्याच्याकडे काही नाही त्यांनी. पण जगद्गुरु तुकोबाराय देवाला म्हणतात, देवा अरे मला तुझ्याकडे काहीच मागायचं नाही का? माझ्या मुखामध्ये अखंड तुझं नाव आहे, संतांचा संग आहे, माझं जीवन आनंदात आहे देवा, मला काहीच मग तुझं नको. देवानं सांगितलं तुकोबाराय तुम्ही काहीतरी मागा, आज मी तुम्हाला काहीतरी देणार आहे, कारण आज मी खूप उदार आहे आणि मला तुम्हाला द्यायची इच्छा आहे. पण तुकोबाराय म्हणतात, देवा ठीक आहे द्यायलाच येत ना, तू म्हणतो म्हणून मागतो बर का, मनसी काही मागा हेची देगा पांडुरंगा. देवा तू म्हणतो ना म्हणून मागतो, पण मागणं हे माझ्या इच्छेनुसार असावं, तुझ्या इच्छेनुसार नाही. तू द्यायला म्हणजे मी काही घेणार नाही आणि कशाचीही मला गरज नाही. द्यायला ना मग एकच दे. काय दे? अभंगाचं पहिलं चरण. दान देगा देवा तुझा विसर न भावा. जगद्गुरु तुकोबाराय देवाकडे मागणी मागता, देवा देणार आहेस ना, एकच तुझ्या दारात एक याचक आलाय, तुझ्या दारात एक भिकारी आलाय देवा, असं समजून दे. ठाकले सद्वारी उभा याचक भिकारी. देवा तुझ्या दारात एक याचक आलाय आणि तो तुला दान मागतोय असं समजून दे. बरं ठीक आहे तुकोबाराय काय पाहिजे? हेचे दान देगा देवा. देवा द्यायलाय ना मग काय दे? तुझा विसर न भावा. देवा माझ्या जीवनामध्ये तुझ्या नावाचा विसर नाही झाला पाहिजे. हे जगद्गुरु तुकोबारायने देवाकडे मागणं मागितलं आणि त्याच जागेवर जर आपण सुद्धा काय मागितलं असतं? हेचे दान देगा देवा, शेजाऱ्याला कोरोना व्हावा, त्याच्यातून त्याचा काटा निघावा आणि त्याचा बंगला माझा व्हावा. ही आपली मागणी महाराज. जगामध्ये 3 माणसं मागणी मागतात. एक देवाची मागणी, दुसरी संतांची मागणी आणि तिसरी माणसाची मागणी. देवाच्या मागणीमध्ये संतांचं कल्याण आहे, संतांच्या मागणीमध्ये जगाचं कल्याण आहे आणि आपल्या मागणीमध्ये स्वतःचं वाटो. विठ्ठल विठ्ठल. ज्ञानोबारायांनी 9032 ओव्यांची ज्ञानेश्वरी जगाकरिता लिहिली, पण देवाकडे स्वतःसाठी काहीच मागितलं नाही. 9 ओव्याचं पसादान मागितलं. कोणासाठी? जगासाठी मागितलं, स्वतःसाठी काहीच मागितलं नाही महाराज. का? कारण त्यानं जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देव कष्टविधी परोपकारी. संत हे स्वतःसाठी कधीच काही मागत नाहीत. ज्ञानोबारायांनी 9032 ओव्यांची ज्ञानेश्वरी लिहिली, पण स्वतःसाठी काहीच मागितलं नाही, जगासाठी मागितलं. बाबा देवा तू जर माझ्यावर खुश असशील ना तरच दे बर का. दोषो निमज द्यावे. काय दे? जे खळांची व्यंकटी सांडो. या जगामध्ये जेवढे खळ आहेत ना त्यांची वाईट बुद्धी जाऊ. खळ कोणाला म्हणायचं? दुसऱ्याचं चांगलं बघितल्याच्या नंतर ज्याच्या पोटात दुखतो त्याला म्हणायचं खळ. पण देवा त्यांचीही वाईट बुद्धी जाऊ दे. नामदेवरायांनी देवाकडे मागणी मागितली. काय मागितली? अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकाशी. अरे म्हटलं देवा
अहंकार तर नकोच, पण वारही नको. म्हणून वारकऱ्याला अभिमान नाही बाबा. पंढरीच्या लोका नाही अभिमान, पाया पडे जन एकमेका. म्हणून वारकऱ्यांना अभिमान नाही बाबा. देवाच्या मागणीमध्ये संतांचं कल्याण आहे, संतांच्या मागणीमध्ये जगाचं कल्याण आहे, आणि आपल्या मागणीमध्ये स्वतःचं वाटतंय विठ्ठल विठ्ठल. कसं आहे बघा, 3 मित्र लय जीवलग एकदा जंगलात फिरायला गेले. एक मारवाडी, एक गुजराती आणि एक बंगाली. हे 3 माणसं जंगलामध्ये फिरायला गेले बाबा. आणि रोड चुकलेली देवी प्रसन्न झाली. बोल बघता तुला काय पाहिजे. मारवाडी माणसं व्यापारात हुशार असतात. मारवाड्यानं सांगितलं मला भरपूर धन द्या, मी दिल्लीला जाऊन व्यापार करतो. देवी म्हणली तथा असतो. दुसरा होता गुजराती, त्याला विचारलं बोल तुझी काय इच्छा आहे. तो म्हणला मलाही भरपूर धान द्या, मी मुंबईला जाऊन व्यापार करतो. देवी म्हणली तथा असतो. तिसरा राहिला मराठी, बोल बघता तुझी काय इच्छा आहे. तो म्हणला मला एकट्याला करमेना, त्या दोघांना वापस आणा. म्हणजे स्वतःचं वाटतो दुसऱ्याचंही वाटतो, ही आपली मागणी. विठ्ठला दुसऱ्याचं वाईट व्हावं कधीच देवाकडे माणसाने मागू नये बाबा. एक गोष्ट सांगू, दुसऱ्याच्या तोंडाला काय लावायचं म्हटल्याच्या नंतर अगोदर हात कोणाचे काय होतात, अगोदर आपले हात काय होतात, नंतर दुसऱ्याचे हात काय, नंतर दुसऱ्याचं तोंड काय होतं. म्हणून दुसऱ्याचं वाईट व्हावं हा विचार मनामध्ये कधीच आणायचा नाही. कारण दुसऱ्याचं वाईट जर आपण चितलं तर अगोदर आपलं वाईट होतं आणि नंतर दुसऱ्याचं चांगलं होतं. पण दुसऱ्याचं चांगलं व्हावं हा विचार जर आपण केला ना तर अगोदर आपलं चांगलं होतं बाबा. म्हणून जीवनामध्ये माणसाने चांगला विचार केला पाहिजे आणि देवाकडे माणसाने काहीही मागू नये बाबा. आणि जगातल्या लोकांकडे बघून तर कधीच मागणी मागायची नाही. आपल्याला देवाकडे मागायचं ना तर संतांनी जे मागितलं तशाप्रमाणे मागण्याचा प्रयत्न करा, तरच आपली इच्छा पूर्ण होईल आणि आपला उद्धार होईल. जगातल्या माणसांकडे बघून कधीच मागायचं नाही. जगातले माणसं काहीही मागतात. एखाद्याला जर देव प्रसन्न झाला आणि देवाने जर त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या, दुसऱ्याला वाटतं मलाही देवानं माझ्यावरती देव प्रसन्न व्हावा, माझ्याही सर्व इच्छा पूर्ण कराव्या. एकाला महादेव प्रसन्न झाला आणि देवाने त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या. तो महादेवाचा परम भक्त होता. चालताना, बोलताना, उठताना, बसताना सतत देवाचं नामस्मरण करायचा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. देवाच्या डोक्यावर त्याच्या भक्तीचं एवढं झालं होतं, देवाला वाटायचं याने मला काहीतरी मागावं आणि मी याला काहीतरी द्यावं. पण त्यानं देवाकडे कधीच काही मागितलं नाही. पण एक दिवस त्याच्यावर एवढा वाईट प्रसंग आला, ते गेले शेळ्या घेऊन माळावर राखायला, डोंगरावर गेले मेंढऱ्या घेऊन राखायला. आणि त्याला होती तंबाखू खायची सवय. आणि तंबाखूचं व्यसन एवढं भयानक आहे, कीर्तनात जरी काय काय माणसं उभे राहिले ना तरी त्याला दम निघत नाही. इथले सोडून बरं का, ते असे मागल्या मागत तंबाखू घेऊन चोळतात. आणि खात्याने पण असं टायमिंग बघून खातात का नाही, कुंडली कवर द्या म्हणजे झाल्यावर खातात. एवढं भयानक व्यसन आहे बाबा. आणि त्यातल्या त्यात तंबाखू असावी आणि चुना नसावा, मग तर मजाच मजा. माणूस वावरात गेला काय नाही पोलन करायला आणि त्याला जर तंबाखूची तलप लागली का नाही आणि त्याच्याकडे तंबाखू चुना जर नसला ना, ते अख्ख्या शिवारानं चक्कर मारतं, हाय का चुना आणि पोलन जाग्यावरच. एवढं भयानक व्यसन आहे ते. मी गेलतो एकदा कीर्तनाला आणि आमच्या मागे लागली एक गाडी. 9:30 ते 11:30 कीर्तन होतं. माझ्यासोबत एक मित्र होता. आम्ही गेलो मोटरसायकलवर. येताना 12:15 वाजले आम्हाला धकायला तिथून. आमच्या मागे एका जणाने मोटरसायकल लावली. मी म्हणलं बस काय खरं नाही, आता आलेलं पाकिट गेलं. माझ्या मित्राला म्हणलं पळव गाडी. पाठीमागच्या माणसानं तेवढ्याच वेगानं आमच्या पाठीमागे गाडी पळवायची. मी म्हणलं 5,000 गेले आजचे बुवा. माझा मित्र महाराज आमचे 500 गेले, तुमचे 5,000 जातील. अरे म्हणलं पळव, आता जास्त दुखणं मलाच का नाही. पण आमची साधी गाडी होती डिस्कवर आणि त्याची भारीची गाडी होती बुलेट. त्यानं जोरात आणली ना आमच्या पुढे लावली. मी म्हणलं बस काहीच खरं नाही. आता गाडीच्या खाली उतरलो, त्याला हात जोडले, म्हणलं दादा
जेवढे पैसे सगळे तुम्हाला देतो, पण मला जाऊ द्या. ते म्हणे महाराज जय हरी. जय हरी घालून चोरी बिरी करता का काय? मी म्हणलं दादा नेमकंच कीर्तन झालं, जेवढे पैसे आले आखे तुम्हाला देतो, फक्त मला जाऊ द्या. ते म्हणे महाराज पैसे बिशेत असलं काय नको. मी म्हणलं मग काहून मागं लागला? ते म्हणे महाराज त्याचं काय रात्रीची लाईट आहे. म्हणलं बर. 12:30 वाजून गेले. म्हणलं बर. तंबाखूची तलब आहे. म्हणलं बर. तंबाखू आहे पण चुनाच नाही. म्हणलं मग तुमच्याकडे आहे का द्या ना. आर म्हणलं तुला का तंबाखू खाणारे दिसलो काय मी? मी त्याला 500 रुपयाची नोट काढून दिला. म्हणलं एवढा मोठा डबा घेऊन चुना लावत बस, पण कधी कोणाच्या मागे लागू नको. विठाला महादेवाचं भक्त होतं. पुण्याला तंबाखूची व्यसन होतं. गेले एक दिवस माळ्यात मेंढर राखायला आणि त्याला लागली तंबाखूची तलब. त्यानं असा खिशात हात घातला, तोटा काढला, हातावर टाकला. दुसऱ्या खिशात चुन्यासाठी हात घातला, पण करता काय चुन्याची डबीच घरी दिसून राहिली. त्याने इकडे तिकडे बघितलं, त्याला कोणी दिसलं नाही. मग त्यानं देवाला हाक मारली, देवा अरे मी तुला आतापर्यंत काहीच मागितलं नाही, माझ्यावर एवढं मोठं संकट आलं, आता माझा वाली तू सोड. देव म्हटला याने जीवनामध्ये कधीच आपल्याकडे काही मागितलं नाही, मलाही याला काही काहीतरी द्यायचंय. म्हणून देव प्रगट झाला. बोल भक्ता बोल, तुला काय पाहिजे? तो म्हणला देवा तुझ्या अवस्था खरं देणं होणार आहे का? तो म्हटला अरे माझ्या अवस्था सत्यलोक माग, कैलास माग, इंद्रपद माग, जे मागशील ते मी तुला देईल. ते म्हटला तसं काय नको मला, मग चुना दे म्हटला. देव म्हणला एवढा मोठा मी प्रगट झालो, याला काहीतरी द्यायला, आणि हा चुना मागतोय. देव आहे द्यायला, पदर नाही घ्यायला, अशी गत झाली. पण बाबा शेवटी देव आहे. देवाला चुन्याची डबी दिली, पण नुसती डबी नाही दिली, त्या डबीत एक अंगठी दिली. यानं असा वरचा चुना लावला आणि डबी खिशात ठेवली. पण त्या डबीची अशी खासियत होती, एक अंगठी काढल्याच्या नंतर दुसरी अंगठी जागेवर तयार व्हायची. हे गेलं घरी, कपड्यात टाकली ती डबी, गेलं घरी. दुसऱ्या दिवशी पाहिजे बायकोनं कपडे काढले आणि खिशे पाहू लागली. बायकाला नाद असतो महाराज खिशे पाहायचा. तुम्ही बघा 10 रुपयाची नोट, 20 रुपयाची नोट, $5 नेऊ द्या, बाया लगेच देऊन टाकतात. पण 100ची नोट निघली का नाही देतात, पण कवा उघडे पडल्याच्या नंतर. नोटा बंद पडल्या तेव्हा बऱ्याच लोकांचं उघडं पडलं. मग बाया म्हणजे आम्हाला तरी काय करायचं, तुमच्यासाठी ठेवलं. आणि असं बघू बायकोने पाहिले बाबा, ती डबी काढली. बायको म्हणली डॉक्टरांनी सांगितलं नवऱ्याला तंबाखू खाऊ नका, पण तरी नवरा ऐकत नाही. सोन्याची डबी घेते फेकूनच देते म्हणले, कसे खाते बघते म्हणले. तिने डबी काढली, भीतीला फेकून मारली, पण त्या डबीतून अंगठी बाहेर पडली. बायकोने जाऊन बघितलं तर काय सोन्याची अंगठी होती, आणि डबी हातात घेतली तर डबी दुसरी अंगठी तयार होती. त्याच्या बायकोने एक एक अंगठी काढता अख्खं पोतं भरलं. नवऱ्याला म्हणली जा तुम्ही भजनात. हे आपलं भजनात जाऊन कोंडो धरीना जी. बायको म्हटली तुला तिकडे तू हे आपलं भजनात जाऊन भजन करायचं. पण बायकोने रात्रभर अंगठ्या काढल्या, 2 पोते अंगठ्या भरल्या, आणि दुसऱ्या दिवशी टमटम ठरवली, आणि दोन्ही पोटे त्या टमटम मध्ये टाकले आणि काय गेली बाजारात. वांगी कशी आपण आथरतो तशी आथरली, आणि अंगठ्या ऐकू लागली. अंगठ्या घ्या अंगठ्या. लोक म्हणायचे मावशी कशाच्या आहेत अंगठ्या? जर्मनच्या आहेत का स्टीलच्या आहेत? सोन्याच्या आहेत. कितीला अंगठी? 5,000ला. काय तोळ्याची? 5 तोळ्याची. आता काय पाहिजे तोळ्याला? इतक्या मागायची अंगठी जर 5,000ला भरली तर कोणी घेतली नसेल. पूर्ण गावाने अंगठ्या घेतल्या. बाई जातानी टमटम मध्ये गेली, येताना स्कॉर्पिओ मध्ये झाली. 2 दिवसात तिने बंगला बांधला. 2 दिवसात तिने बंगला नवीन विकत घेतला. आणि तिची एक मैत्रीण होती, दिवाळीला गेली होती, आणि त्यानं सोयाबीनचं गुत्त घेतलं होतं. दोघी गरीब होत्या, कष्ट करून खाणाऱ्या होत्या, पण हिला अंगठी सापडल्यामुळे ही श्रीमंत झाली आणि ती गरीबच राहिली. 2 पोत श्रीमंत झाली. मग ही बाई आली तिच्याकडे आणि म्हणली चल ना राहिलेलं तेवढं सोयाबीन सोबत. ती म्हणली आणि मी आणि सोयाबीन अख्खं गाव विकत घेईन. ती म्हणली माय असं काऊन करायली, आणि कधी तुझ्याकडे एवढा पैसा आला आणि कधी तू काय केली? ती म्हणली माय याला लय मोठे कष्ट करावे लागतात. काय कष्ट केले?
नवऱ्याची खिशे पाहिले फक्त, पण ती म्हणली मलाही श्रीमंत व्हायचंय, काहीतरी सांग. दुसऱ्याकडे बघून माणसाने मागणी मागू नये, मला हे सांगायचंय. ती म्हणली मला तरी सांग श्रीमंत होण्याचा मार्ग. ती म्हणली काहीच करायचं नाही, नवऱ्याला मंदिरात पाठवायचं आणि देवाची भक्ती करायला लावायचं आणि देवाला अंगठी मागायला लावायची, डबी मागायला लावायची. बायको घरी आली, नवऱ्याला फोन केला. नवरा गेला होता पाईपलाईन करायला. नवऱ्याला फोन केला, हॅलो कुठं आहे? तो म्हणला खड्ड्यात, म्हणजे पाईपलाईनच्या. काय करायले? काय नाही, पाईपलाईन करू. लवकर घरी या. कशाला? अर्जंट या. याला वाटलं का मी सासूच मिली. हे तसं झालं बाबा, टायवेलवरती कपडे सुद्धा घातले नाही. आणि काय मंदिरात जा आणि देवाला अंगठी मागा. हे गेले मंदिरात. 8 दिवस अन्न पान नाही, काय नाही, जेवण नाही, पाणी नाही, काय नाही. 8 दिवस मंदिरात गेले आणि 9व्या दिवशी तो प्रगट झाला. बोल भक्ता बोल, तुला काय पाहिजे? हा म्हटला देवा त्या शेजाऱ्याला काय दिलं ते दे बुवा. बायको 8 दिवस झाले घरात घेणं. देव म्हणला बरं 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 बरं. देवाच्या लक्षात आलं. देव म्हणला सगळे जर डबे मला मागायला लागले तर कोणाकोणाला सोन्याचा डबा देणार हो. म्हणून यावेळेस देवाने डबी नाही दिली, डबा दिला. आणि त्या डब्यामध्ये अंगठ्या नव्हत्या, वस्त्र होता. आणि तो डब्याचं झाकण काढलं गेल्यानंतर वस्त्राचा खडदिशी बाहेर यायचा. जे आधी म्हणत त्यांना बोलायची फटफट 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 चक चप्पी करायला पुन्हा जाऊन बसायचा. पण याला माहिती नव्हतं. याने डबा घेतला. वा वा वा, देवानं प्रसाद दिला म्हणे. बघू काय येतं. यानं असा झाकण उघडला बरोबर ते बाळाला खट जे आरी म्हणले आणि फटफट 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 आखी चप्पी करून टाकली बाबा. तो म्हणला देवा अरे 8 दिवस तुझी भक्ती केली, 8 दिवस अन्न नाही, पोटात पाणी नाही, आणि तो डबा दिला, पण त्याला आनंद वाटला बरं का. तो म्हणला देवा बरं झालं गेला. बायकोनं 8 दिवस बिना भाकरीचं ठेवलं का नाही. आता बायकोला दाखवतात म्हणलं धन का. हे गेला डबा घेऊन घरी. बायको अशी दारातच उभी होती. झाल्या तुम्ही सांजा. बायको वाटच पाहू लागली, कधी येतात माझे मालक, कधी आणतात डबा, कधी अंगठे घेतो, कधी मी श्रीमंत होते, कधी बंगला बांधते, कधी गाव विकत घ्यायची ताकद माझ्यात येते. आणि बायको नवऱ्याकडे लांबून बघितलं तर डोक्यावर केसच नाही. बायको म्हणली जाताना हेपी होती, येताना चप्पी. बायकोने लांबून आवाज दिला, ओ महादेवाला गेलता का बालाजीला गेलता? तो म्हणला माय महादेवालाच गेलतो, पण बालाजी घडला. आता कसला बालाजी घडला कशाला सांगते ते. बायको म्हणली डबा आणला का? हो आणली डबी, बघू बघू. तो म्हणला थांब. त्याला माहित होतं ढकल काढले काय होते. पण तो म्हणला अगं बेडे, देवाने एवढा मोठा आपल्याला डबा दिला, आता याच्यात किती मोठ्या अंगठ्या असतील. आता आपण श्रीमंत होणार, आपल्याकडे पैसा येणार, आपल्यामध्ये बंगला घ्यायची ताकद येणार, अख्खं गाव विकत घ्यायची आपल्यामध्ये ताकद येणार. आणि हे रे तू अशी उद्घाटन करते. अगं साधा पंढरपूरहून जरी आपण प्रसाद आणला तर 5 बाया बोलवून त्याचं उद्घाटन करतो, आणि तू एकटीच करायली. अख्ख्या गावातल्या बाया सगळ्यांनी सांग, आणि प्रत्येक बाईला 5-5 हजार रुपयाची साडी देणार म्हणून सांग. आता असं सांगितल्याच्या नंतर कोण राहिला असेल घरी? चक बाईच्या घरी पंचपा घेणे, पंचपा घेणे. एका बाईचं नवीनच लग्न झालं, शाळेत सुद्धा नव्हती फुटली, पण तिची सासू म्हणली अगं चल 5 हजाराची साडी भेटायली. आता कशी तरी नवरी तयार केली, करोडी म्हणून कटन मराव का नाही. करोडी म्हणजे आत्या मिळू का? अगं चल चल. अख्ख्या बाया तिच्या घरी गेल्या बाबा, मध्यमवर्गीय, श्रीमंत, गरीब सगळ्या तिच्या घरी गेल्या. असा डब्बा ठेवला, त्याला रेबीन बांधली आणि उद्घाटन करा. ब्राह्मण बोलवला. ब्राह्मण म्हणला लवकर लवकर आता, मला बराच टाइम आहे. तो म्हणला तुझा कार्यक्रम आता इथंच आहे, दुसरीकडे कुठंच नाही. डबा बोलवला बाबा, असा डब्बा मधामध्ये ठेवला, त्याची रेबीन कापली आणि उद्घाटन सगळ्या बायांनी केलं. आत वस्त्र तयारच होता. वस्त्रामधला आता लयच काम. रेबीन कापली. बाई म्हणली एकटीच कशी उद्घाटन करू, सगळ्या मिळून या. सगळ्यांना डब्याला हात लावला, झाकण काढल्या बरोबर वस्त्रा बायला खट दिशी जे आरी म्हणला आणि फटफट 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 15 मिनिटात अख्खं गाव चेक केलं त्यानं. बाळा एकूण तिकडे पाहायचं म्हणायचं माय मावा कल्ला, दुसरी म्हणजे गेला, तिसरी म्हणायची मावा भान, ती म्हणजे चकच गेला. जिचं लग्न व्हायचं तिथं म्हणलं उठलं ग मावं, नानच उठलं. विनोदाचा भाग सोडा,
दुसऱ्याकडे पाऊल मागितल्याच्या नंतर आपल्या जीवनामध्ये बाबा नेहमी दुःख येतं. काय मागायचं हे संतांकडे बघून माणसाने मागितले पाहिजे. विठ्ठल तुकोबारा म्हणतात देवा तुला द्यायचं आहे ना मग एकच दे. काय दे? ह्याची दान देगा देवा तुझा विसर न भावा. देवा माझ्या जीवनामध्ये तुझ्या नावाचा विसर कधी पडला नाही पाहिजे. देवानं सांगितलं ठीक आहे तुकोबारा तुम्हाला देतो पण तुम्ही काय करणार? देवा मी तुझं गुणगान गायला अभंगाचं दुसरं मी तुझं गुणगान गाईल. आणि प्रत्येकानं देवाचं गुणगान गायला पाहिजे नामस्मरण केलं पाहिजे. का? कारण हा देहच आपल्याला देवानं भजन करण्यासाठी दिला. देवे दिला देह भजना गोमटा देवा झाला फाटा बांधिकेचा. देवानं अनेक जीव जन्माला घातले 2 पायाचे 4 पायाचे 6 पायाचे पण कोणी देवाचं भजन करेना. शेवटी देवानं मनुष्य जन्म घातला. निजात्म प्राप्ती लागोनी देवे गेली मनुष्ययोनी. ही जे मनुष्ययोनी आहे ही फक्त आणि फक्त देवाचं भजन करण्यासाठी देवाने दिलेली आहे. आपण देवाचं भजन करायचं पण कोणीही करू शकतं. यारी यारी लहान थोर याची भलती नारी नर करावा विचार न लगे कोणता सखीला सकळांशी येते आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामी. देवाचं भजन करण्यासाठी जातीपातीचा काही संबंध नाही. याता याती धर्म नाही विष्णुदासा आणि निर्णय तो सा वेदशास्त्री. वेदाने सांगितलं जातीपातीचा काही संबंध नाही. आपण देवाची भक्ती केली ना देव आपला पाठी राखवतो. मागे पुढे उभा राहे सांभा इथं आलिया देव आपल्या पाठीमागे उभा राहतो. कोणाच्या राहिला? ऐका जनाबाईच्या जीवनामध्ये एकदा संकट आलं बाबा. किती निष्ठा होती जनाबाईच्या जीवनामध्ये देवाविषयी. वयाच्या 5व्या वर्षी आईचा त्याग केला वडिलांचा त्याग केला आणि पंढरपुरामध्ये जाऊन जनाबाई राहिल्या. आणि त्या जनाबाईसाठी बाबा देव वेडा झाला. जनाबाई गौरव वेचायला गेल्याच्या नंतर देवानं जनाबाईला गौरव वेचू लागाव्या. जनाबाई दळण द्यायला बसल्याच्या नंतर देवानं जनाबाईला दळण देऊ लागावं. हा अधिकार जनाबाईचा होता. किती मोठा अधिकार होता सांगू. जनाबाई दळण यायच्या अगोदर देवानं यावं जातं पुसावं पेपलं जात्यापाशी आणून ठेवावं आणि जनाबाईला उठवावं. जने अगं उठ तुझ्या घरामध्ये 14 माणसं आहेत. राजाई गोनाई देवी सासू सुना दामन राजाई गोनाई देवी सासा सुना
हालाई गोलाई गोरी सासा सुना दाना मदाना बापले बापले दाना मदाना बापले ओ दाना मदाना बापले ओ दाना गोरी सासा सुना हालाई गोलाई गोरी सासा सुना दाना मदाना बापले राजा गोनाई दोघे सासू सुना दामा नामा जाना बापले का नारा विठा गोदा मादा चौघे पुत्र जन्मले पवित्र त्यांचे वंशी लाडाई गोडाई यसाई साकराई चौधी सुना पायी नामयाच्या लिंबाबाई लेकी आऊबाई बहिणी विधी पिशी जणी नामयाची असे एकंदर 14 व्यक्ती होते नामदेवरायांच्या घरामध्ये. जना अगं उठ, तुझ्या घरामध्ये 14 माणसं आहेत, देव नाही का द्यायचं? देवानं जातं पुसावं, पेपलं जातं तशी नेऊन ठेवावं आणि आमच्या जनाबाईंना येऊन निवांत देवाला बळून देऊ लागावं हा अधिकार जनाबाईनं केलेल्या भक्तीतला होता. रोज देव जनाबाईला दळण देऊ लागायचा. पण एक दिवस दळण दळता दळता देवाला घाम आला म्हणून अंगावरचे सर्व अलंकार देवानं काढून ठेवले आणि दळण देऊ लागला. पण दळता दळता कधी टाइम गेला ते देवालाही कळालं नाही आणि सकाळी 4 वाजले आणि देवाच्या मंदिरामध्ये काकडा चालू झाला. उठा पांडुरंगा प्रभात वैष्णवांचा मेळा गरुड पायी दाटला. पांडुरंगाच्या मंदिरामध्ये काकडा चालू झाला. देवाला वाटलं आता आपल्याला जावं लागतं. देव उठला आणि पांडुरंग आणि मंदिरामध्ये गेला, पण जनाबाईची गोदडी घेऊन गेला आणि विठ्ठलवरती जाऊन उभा राहिला आणि अलंकार सर्व जनाबाईच्या घरामध्येच विसरून गेला. सकाळी ब्राह्मणांनी दरवाजा उघडला आणि बघितलं तर काय, देवाच्या अंगावर एकही अलंकार नव्हता. ब्राह्मण ओरडला, ऐका, धावा, पळा, पांडुरंगाच्या मंदिरामध्ये चोरी झाली, देवाचे अलंकार चोरीला गेले. अख्खं गाव जमा झालं. कधी दर्शनाला न येणारे लोक सुद्धा आले. बाबा, भांडणं झाल्यावर लोकांना म्हणावं लागत नाही पाहण्यासाठी या म्हणून, आपण मत येतात. पण कीर्तन असलं का लोकांना म्हणावं लागतं, चला कीर्तन ऐकायला. ज्ञानोबारा सांगतात, विषय विषयाचा परिपाय गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. अख्खं पंढरपूर जमा झालं. काय झालं? देवाच्या अलंकाराची चोरी झाली. अहो, त्याने अलंकार नेले तरी कोण चोरून? एकाचं लक्ष गेलं गोदडीकडे आणि सांगितलं, ही गोदडी ज्याची कोणाची आहे त्यांनी देवाचे अलंकार चोरून नेले. त्यांनी नेमकी गोदडी आहे तरी कोणाची? एक जनाबाईची मैत्रीण होती. ती म्हटली, अहो, ही गोदडी जनीची आहे, पण जना चोर नाही बर का. ब्राह्मणाला सांगितलं, अगं, ज्या अर्थी गोदडी जनाबाईची आहे त्या अर्थी चोरी सुद्धा जनाबाईने केली. सर्वजण जनाबाईच्या घरी गेले आणि जनाबाईला विचारलं, जना, ही गोदडी तुझी आहे का? हो, ही गोदडी माझी आहे. अगं, पांडुरंगाच्या मंदिरामध्ये दागिने चोरलेस तू? नाही, मी नाही चोरले. अगं, तू जर नाही दागिने चोरले तर मग तुझी गोदडी तिथं कस काय आली? तू चोरले नाहीत ना दागिने, मग तुझ्या घराची तलाशी घेऊ दे. सर्वजण गेले बाबा जनाबाईच्या घरामध्ये आणि बघितलं तर काय, जनाबाईच्या घरामध्येच अलंकार होते. अख्खं पंढरपूर जनाबाईच्या निंदा करू लागलं. जने, अगं, स्वतःला देवाची भक्त म्हणतीस आणि देवाच्या अलंकाराची चोरी करते, तुला काही वाटत नाही का? अहो, मी खरंच देवाचे अलंकार चोरले नाही, मग तुझ्या घरामध्ये कस काय आले अलंकार? अहो, देवाने ठेवले माझ्या घरामध्ये. म्हणजे देव तुझ्या घरी आलता काय? हो, देव माझ्या घरी येतो. काय करतो येऊन? मला दळण देऊ लागतो. अगं, आम्हाला एडी समजतेस काय? अख्खं आयुष्य गेलं आमचं गंध उदय होता, पण अजून स्वप्नात देव नाही आमच्या, आणि तू म्हणते की मला येऊन कामं करू लागतो. अहो, खरंच देव माझ्या घरी आलता, काही सांगू नको.
सर्व गावखळ्यांनी सांगितलं जनानं चोरी केली ना मग जनाबाईला सुळावर द्या. चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये सूळ रोवला आणि जनाबाईला शेवटची इच्छा विचारली. जने सांग तुझी शेवटची इच्छा काय आम्ही पूर्ण करू. खरंच तुम्ही माझी शेवटची इच्छा पूर्ण करणार का? हो. मग मला एकदा देवाला भेटायचं, भेटू द्या. ठीक आहे म्हणली. जनाबाईची मागणी पूर्ण केली. बाबा जनाबाईनं अशा बाह्याच मागण्या केल्या आणि पांडुरंगाच्या मंदिरात गेली आणि जे देवाला शिव्या द्यायला सुरुवात केली. अरे अरे तुला पाहुणी काय रड उभी राहोनी अंगणी शिव्या देती दासी जनी. जनाबाई देवाला शिव्या देऊ लागले. देवा अरे तुझी रांडरंडकी झाली, माझ्या घरामध्ये आला आणि दागिने विसरला. बर विसरला तर विसरला पण माझी गोदडी घेऊन आला. देवमूर्तीतून प्रकट झाले. जनाबाईच्या तोंडाला हात लावला. जने अगं मी तुला एवढं काम करू लागतो आणि तू मला शिव्या द्यायली. देवा तू काम माझं केलं म्हणजे काय झालं? आज रात्रंदिवस मी तुझं भजन करते आणि तू माझ्याशी असा वागला. अरे देवा तू आतापर्यंत कोणाचंच चांगलं केलं नाही, प्रत्येकाचंच वाईट केलं. देव म्हणला जने कोणाचं चांगलं केलं नाही म्हणजे वाईट कोणाचं केलं? ऐकायची का म्हटलं तुला कोणाचं वाईट केलं? ऐकून कीर्तिवानाचा अपमान केला. अरे पुण्यवंत बैराजाला पाताळ घासलंच रे देवा तू. कीर्तिवानाचा अपमान केला, चोर त्याचा बहुमान वाढविला, दरिद्री तो भाग्यवंत केला. देवा अरे धुल्ल झाला तुझा दरबार आणि मला विचारतोस काय केलं म्हणून? अरे रात्रंदिवस फक्त तुझं नामस्मरण करते देवा. वयाच्या 5व्या वर्षी आईचा त्याग केला, वडिलांचा त्याग केला आणि तुझ्या पंढरपुरामध्ये राहून तुझं भजन केलं देवा. आणि आज माझ्यावर असा वाईट वेळ आणला तू. देव म्हणला जमे अगं मी आहे ना तुझ्या पाठीमागेशी, काहून टेन्शन घेतेस? नाही देवा तुझ्यामुळे आज अख्खं पंढरपूर माझी निंदा करते. चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये सूळ रोवला आणि मला सुळावर देणारे देवा. अगं जने तू फक्त जा आणि सुळाला हात लाव. जनाबाई गेल्याबरोबर जनाबाईनं सुळाला हात लावला आणि बघितलं तर काय सुळाचं पाणी झालं बाबा. एवढा अधिकार जनाबाईच्या भक्तीतला होता. जनाबाईनं एवढी देवाची भक्ती केली म्हणून देवानं जनाबाईचं रक्षण केलं. म्हणून प्रत्येकानं देवाचं गुणगान गायलं पाहिजे. देवा
म्हणून तुकोबाऱ्या देवाला म्हणतात, देवा तुझं गुणगान गाईल, गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोड्यान. देवा गायचं ना परत तर काय दे, संतांचा संगरी अरंगाचं दुसरं चरण.
लागे मुक्ती आणि संपदा संत संग दे सदा. देवा तुला द्यायचंच आहे ना बाबा, फक्त एक ते काय दे, संत संग दे सदा. मला नेहमी माझ्या जीवनामध्ये संतांची संगती दे. आणि देवा मला नेहमी गर्भवासामध्ये घाल, पण कसा घाल, सुखाने घाल. अभंगाचं चौथं चरण.
तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. तुकोबारा देवाला म्हणतात, देवा या गर्भामध्ये आम्हाला घाल, पण कसं घाल? सुखाने घाल. कारण या गर्भामध्ये खूप त्रास आहे. काय सांगू गर्भेची यातना माझ भेगता नारायणा. या गर्भामध्ये एवढं दुःख आहे बाबा. विष्टाले तर चौकडे नाकी तोंडी कुर्मकिडे. गर्भवासाचे दुःख गाडे कोणा पुढे सांडावे. कोणाला सांगा या गर्भवासाचं दुःख? एवढं दुःख आहे, खाली मुलगा वरीत आहे. आणि तुकोबारा देवाला म्हणतात, देवा या गर्भवासात आम्हाला सुखाने घाल. तुका म्हणे गर्भवासे सुखे घालावे आम्हाचे. ज्ञानेश्वर दान देवा देवा तुझा विसर न भावा. गुणगाये नावडी हेची माझी सर्व जोडी. न लगे मुक्ती आणि संपदा, न लगे मुक्ती आणि संपदा. संत संग दे सदा. गुणगाये नावडी हेची माझी सर्व जोडी. तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. गुणगाये नावडी हेची माझी सर्व जोडी. यथामती यथा सावकाश वेळामध्ये माझ्या बुद्धीला जसे सुचले तसे मी आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. बोलता बोलता कोणाला जर वेडावाकडे शब्द लागला असेल तर उदाहरण करणारे माफ करा. बोलले लिकुरी वेडी वाकुडी उत्तर करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. जे काही बरोबर आहे ते ज्ञानोबारायांचं, माझे गुरुवारी हरिभक्तपरायण गजानन महाराज सुरटकर यांचं आहे. आणि जे काही चुकीचं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष आहेत. जे काही चुकीचं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष आहे, ते माझे मला परत करा. एवढं बोलतो माझ्या सेवेला पूर्ण विराम देतो. जय विठ्ठल जय विठ्ठल. बोलिये